शिवाजी महाराज हिंदू होते, पेशवे हिंदुत्ववादी होते. हा असा फरक करण्याची गरज आहे. सगळे हिंदुत्ववादी या हिंदूंच्या अंगावरचे गोचिड आहेत. गोचिडाला मारण्यासाठी जी जी काठी गाईच्या पाठीवर टाकली ती गाईला लागलेली आहे आणि ही गाय आज खाटीक धार्जिनी झालेली आहे. आणि ज्यांना काहीच जमलं नाही त्यांनी धर्मग्रंथ दाखवून दक्षिणेच्या रूपामध्ये हे अन्नधान्य लुटला. गोवळकर गुरुजी संडासच्या डब्यामध्ये गांधींना भंगीमुक्तीचं काम करताना सापडले. गोवळकर गुरुजी एका शिबिरात होते आणि शिबिरात ते सकाळी सकाळी प्रातस्मरणाला उठले आणि त्यांना प्रातर्विधीसाठी जायचं होतं. आणि प्रातर्विधीला जायचं तर थोर पुरुषांसमोर पदोपदी प्रश्न पडत असतात. तसाच त्यांना प्रश्न पडला, कारण समोर 2 टमरेल होते. पण 84 वर्ष वय टाकल्यामुळे लगेच त्याच्यानंतर पुढचं वाक्य की पत्नी गरोदर होती असं ऐकल्यानंतर सनक येतं की हा असं वाटतं हा संत होता का म्हणजे कामांना माणूस होता. एवढ्यासाठी ही कसरत. आणि मग नंतर रामदास स्वामीचं गोडवे. अरे हा हलकटपणा खूप इतिहासामध्ये करून ठेवलेला आहे जिथे तिथे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आता तर तो उकळून काढतायत. म्हणजे शिवाजी गेला हातचा, त्या बिचाऱ्या पानसरेचं काय झालं आपल्याला माहीत आहे. कारण शिवाजी कोण होता. आपलेही खाटमांडू लोक मजेशीर आहे. त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे ते पाहणार नाहीत. पण शिवाजीला एकेरी असं बोलत असते काय झाले मराठी सगळे असे. अरे कंटेंट पाहणं त्याच्यातलं काय लिहिलं आहे त्यांनी. आणि एकेरी मी तुम्हाला खरं सांगतो की मी गांधीला एकेरीच बोलतो. कारण एकेरी आपण आईला बोलतो, विठ्ठलाला एकेरीच बोलतो. म्हणजे विठ्ठलाला काय विठ्ठलराव असं नाही म्हणत. गणपतीला काय गणपतराव साहेब असं नाही म्हणत. म्हणजे एकनाथाला ठीक आहे एकनाथराव साहेब जी जी असं सगळं लावतं. पण कारण जी जी करायला आता चोनके घेऊन तर काल भरपूर दिसले मला त्याच्या मागे. आणि अशा सगळ्या काळामध्ये चोनक्यांचंच खूप पीक येतं. मग ते साहित्यिकही असू शकतात चोनके. आणि त्याचं हे भरवणारे जे आहेत इथे तेही त्याच्यातले चोनके असू शकतात. बोलावं तर लागेलच. कारण बोलावलं याच्यासाठी लागेल का आमच्यासारखी फाटक्या तोंडाचीच माणसं आता बोलू शकतात. कारण चंद्रकांत वानखेडेवर ईडी येण्याची सुतराम शक्यता नाही. आलं तर तो साला पाय आपटत चालला जाईल. भोसूरच्या भिकार तोटाकडे काहीच नाही सापडलं. त्याचाच अपमान होण्याची शक्यता आहे. आणि हे माझ्या गांधींनी सांगितलं होतं की तुझ्या गरजा कमीत कमी कर म्हणजे मग अधिक तू निर्भय होशील. संस्थेचा पसारा आहे. मोठे मोठे थोर लोक आहे. म्हणजे काय आता थोर लोकांचं तर आजकाल मला म्हणजे माहीत नाही. अनेक लोक माझे असं म्हणतात की तुम्ही थोर व माणसांवर खूपच बोलता हो. अरे तर हा थोर माणूस थोर झाल्या झाल्या चोर केव्हा बनतो हे समजतच नाही ना. आणि व्हावं लागतं. काय मिळवायचं मला माहीत आहे. तुमच्यासोबत राहिल्याने खूप बेनिफिट्स मिळतात. राहील ना एकांतात. त्याच्यानंतर आता सावरकरावर जोर आहे सगळा. पण सावरकर उभा करायचा प्रयत्न करतात. पण असे करंटे निरंजन टकलेसारखे लोक असतात. एवढा मोठा महान माणूस त्याच्यावर लिहितात. म्हणजे काय काय पुरावे देतो तो माणूस सावरकराबद्दल. म्हणजे सावरकरांनी किती हाल अपेष्टा सहन केल्या तुरुंगात ते सांगतात. ते आपल्याच तोंडाने सांगतात. मग कोणाला तर आता सावरकर हे विज्ञानवादी कसे होते याचाही साक्षात्कार व्हायला लागलेला आहे. त्यांनी एकच पुरावा दिला निरंजन टकलेने. त्याचं पुस्तक त्याला मी निरंजन टकलेला म्हटलं शहावर तू लिहिलं तर संघाला काही फारसं वाटणार नाही. कारण मेला तर मेला शहा. पण सावरकरावर ज्या दिवशी तुझं पुस्तक येईल म्हणजे एकच पुरावा सांगतो. सावरकरांनी किती हाल अपेष्टा भोगल्या वगैरे अशी वर्णं आपण सगळी ऐकलेली आहे. पण सावरकर तुरुंगामध्ये गेले तेव्हाचं वजन. कारण तुरुंगामध्ये रिवाज असतो की तुरुंगाच्या आतमध्ये पाय टाकल्यावर तुमचं वजन करतात. आणि जेव्हा तुम्ही सुटतात तेव्हा वजन केलं जातं. सावरकरांच्या इतक्या हालअपेष्टा झाल्या की तुरुंगात जातानाचं वजन हे कमी आहे आणि सुटल्यानंतर वजन जास्त आहे. अजून काय बोलायची आता गरज आहे.
आणि दुसरं एक मला काल निरंजन टकलेचं वाक्य आवडलं. म्हणजे असेंब्ली हॉलमध्ये सावरकरांचा फोटो लागलेला आहे आता, राहोत बिचाऱ्यांचा फोटो, आणि दुसऱ्या भिंतीवर गांधीचा फोटो आहे. तो असं म्हणाला की गांधीकडे जर तोंड केलं असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सावरकरांकडे पाठ करावी लागते. म्हणजे असं होत नाही. आणि सावरकरांकडे तुमचं तोंड असेल तर गांधीकडे पाठ करावी लागते. पण आमच्या सगळ्या याच्यामध्ये झालं की सावरकरही एका खिच्यात आणि गांधी एका खिच्यात, असं खूप झालेलं आहे सगळ्या याच्यामध्ये. हे सगळं म्हणजे खरं तर आता प्रश्नच मिटले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर बोलून का तोंड वाईट करून घ्यावं असं वाटायला लागलेलं आहे. कारण अमृत दिवस आहे, शेतीमालाचा भाव काय चिल्लर गोष्टी मागता तुम्ही. आत्महत्या थांबत नाही. आधीचं सरकार नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या मार्फत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी द्यायची. हे सरकार एवढं कुशल आहे की यांनी 2016 पासून आकडेवारी देणं बंद केलं आणि आत्महत्या संपल्या. म्हणजे इतका मस्त तरीका आहे की मढ्यावर फक्त एक हे झाकण हे करायचं. अरे पण त्याची दुर्गंधी येते ना. बरं, हे कल्याणासाठी तर आतुर आहे, म्हणजे कल्याणातूर आहेत. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की कसाबला फाशी जेव्हा झाली तेव्हा या देशामध्ये आनंद साजरा केला गेला, वाईट काहीच नाही आहे. पण सरकारी कसाब नीतीमुळे ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात त्याच्या बाबतीत जनतेमध्ये काही हे नाही आहे. कसाब नीती आहे ही, म्हणून तो आत्महत्या करतो. आणि पंजाबराव देशमुखांच्याच भूमीमध्ये आपण आहोत किंवा गांधीच्या भूमीमध्ये आहोत. पंजाबराव देशमुख एक प्रश्न वारंवार विचारायचे. ते असं विचारायचे, धननिर्माता निर्धन का. आता धननिर्माता निर्धन का म्हणजे आपल्याकडे केवळ बळीराजालाच पातळात गाडलं असं नाही, बळीराजाचे प्रश्नही पातळात गाडले. धननिर्माता निर्धन का हा प्रश्न विचारायचे आणि तोही प्रश्न झाकून टाकला गेला. मग त्यांनी म्हणजे धननिर्माताच जो आहे तो कर्जबाजारी का. बरं, ज्यांनी याला लुटलं ते लुटारू जे आहेत त्यांनी मग याचं तत्त्वज्ञान बनवलं. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर एक मस्त होतं. आता इतक्यात थोडंसं बोलणं कमी झालेलं आहे. शेतकरी आत्महत्या करतो कारण दारू पितो. मी त्यावेळेस पत्रकार होतो आणि त्यावेळेस मी असा प्रश्न विचारला होता की शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करत असेल तर सर्वाधिक दारू सिनेमासृष्टीमध्ये पिल्या जाते. म्हणजे अजून शिल्पा शेट्टींनी आत्महत्या केलेली नाही. दुसऱ्या नंबरची दारू राजकीय क्षेत्रामध्ये पिली जाते. म्हणजे मुंबईला आता प्रेसमध्ये असल्यामुळे, पत्रकार असल्यामुळे, संपादक असल्यामुळे मुंबईला जो बार आहे म्हणजे प्रेसच्या तिथे तुम्ही किती ढोसा बिल कोणाच्या तरी पुढाऱ्याच्या नावाने चाललं जातं. मग सगळे इतके राजकीय पुढारी एवढी दारू पित असताना कोणी मरत नाही, आत्महत्या करत नाही. म्हणजे आम्हा सारख्या पत्रकारांना पुढाऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या छापण्याचं सौभाग्य मिळत नाही. बरं, तिसरा प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांबद्दल तर काही बोलायचं आता हेच नाही आहे. पत्रकारांच्याही बाबतीमध्ये म्हणजे आमच्या पी साईनाथने हा प्रश्न विचारला होता की दारू पिऊन जर माणसं मेली असती तर बोटावर मोजण्या इतकेच पत्रकार जिवंत राहिले असते. म्हणजे तुम्ही हे ऐकलं नाही पत्रकारने असं समजून जा आणि मी बोललो नाही असंही समजून जा. कारण तुमच्या जमातीतला आहे त्यामुळे जरा सामावून घेत जा. म्हणजे मला नेहमी असं आश्चर्य वाटतं की म्हणजे तिथे गिरीश गांधी नावाची थोर व्यक्ती आहे आणि त्यांना संपादकांशी खेटे घेण्याचा मोठा मोह असतो. मग ते आम्हाला दर 15 दिवसांनी तुमचं सृजनात्मक काय आहे हे ऐकायसाठी आम्हाला जमवायचे. मग सगळी सोय असायची. म्हणजे ओलिताची शेती असायची, कोरडवाई असायची आणि सगळे मस्त म्हणजे त्याच्यात मी असायचो.
म्हणजे उगाच माझ्याबद्दल काय, मी होतो त्याच्यात. आणि नंतर सगळे संपादक मंडळी चर्चा, आत्मकेंद्रीय असतो आम्ही सगळे. मग कोणीतरी संपादक म्हणायचं मी असा अग्रलेख लिहिला, मी तसा अग्रलेख लिहिला, मग ते नावं घेत नाही बिचारे परत वांदे. मी त्याला असं म्हटलं की मी सकाळी संडास करतो तसा अग्रलेख लिहितो, आणि संडास केल्यानंतर मी ते कशा रंग होता, काय आकाराची होती, जाडी कशी होती, टणक होती किंवा पातळ होती, असं करत बसत नाही दिवसभर वर्णन त्या संडासाचं. तसंच म्हटलं दिवसभर आपल्या अग्रलेखाचं वर्णन कसं काय करतं तुम्ही. तर झालं ते साल, म्हणजे बुहारात माणूस आहे मी, ते बंदच केलं. मग गिरीश गांधींनी की झाला हा एक तर हा आहे संपादक, त्याला जेला म्हणजे बंदच झालं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ओलिताची शेती ज्या संपादकांची रात्री झाली, तिथेच एका संपादकाने शेतकरी कसा दारू पिऊन आत्महत्या करतो याच्यावर अग्रलेख लिहिला. मग तो परत तोंड फाटकायच, त्याला 2-4 शिव्या दिल्या. पण कालच्या नाटका इतक्या शिव्या नाही बरं, नाटकं अजिबात मला आवडलेलं नाही. म्हणजे तो हा नंतर हां, कारण असं करू नका, कारण विद्रोहाची प्रतिमा हे होत आहे. म्हणजे शिव्या म्हणजे काय, शिव्या म्हणजे अरे बापरे बाप, म्हणजे ते म्हणजे अंगावर काटे नाही इतपत. तर सांगायचं तात्पर्य असं की आता हा जो प्रश्न आहे की धननिर्माता निर्धन का, धन कुठे तयार होतं, कारखान्यामध्ये. म्हणजे समजा व्यापारामध्ये एक वस्तू घेतल्या जाते, ती दुसऱ्याला दिली जाते. म्हणजे या हाताने वस्तू घेतली, त्या हाताने त्याला वस्तू दिली, म्हणजे वस्तूंचं फक्त हस्तांतरण होतं. या व्यवहारामध्ये वस्तूंचं हस्तांतरण होत असताना वस्तूचं आकारमान वाढत नाही, वस्तूचं वजन वाढत नाही, वस्तूची संख्या वाढत नाही. फक्त या हातातून त्या हातावर वस्तू जाते, तिथे बदाबदा भांडवल दिसतं. कारखान्यामध्ये काय होतं, 1 किलो लोखंड टाकलं तर 1 किलो लोखंडाचं 2 किलो लोखंड होत नाही, त्याचं फक्त रूप बदलतं, त्याचे खिळे होत असतील, दाबण होत असतील, काही अजून वेगवेगळ्या हे होत असेल. पण 1 किलो लोखंडाचं 2 किलो होत नाही, 2 किलो म्हणजे 1 किलो 10 ग्रॅमसुद्धा होत नाही. म्हणजे वस्तूचं फक्त रूप बदलतं, तिथे बदाबदा भांडवल दिसतं. आणि ज्या शेतीमध्ये 1 दाणा टाकल्यानंतर 1000 दाणे होतात, म्हणजे त्याचा गुणाकार होतो, वस्तूची संख्या वाढते, वजन वाढते, सगळं बदलतं, तिथे भांडवल असायला पाहिजे. तिथेच नेमकं भांडवल का नाही. म्हणजे हे दारूगिरी सोळा अशी आहे, नमुक आहे, तमुक आहे वगैरे, हे सगळे लुटारू फौजेनी तयार केलेले सगळे निकष आहे. मग आता हे जो गुणाकार होतो त्याच्याकडे गुणाकार होतो म्हणून भांडवल असायला पाहिजे. ते भांडवल जातं कुठं. तुम्ही याचं एक बटबटीत उदाहरण देतो, शोले सिनेमातलं उदाहरण बटबटीत आहे पण समजायला सोपं जाईल. शोले सिनेमामध्ये म्हणजे तो आमच्या काळामध्ये तो गाजलेला सिनेमा होता आणि त्यावेळेस अंडरग्राऊंड नाल्या नव्हत्या. टमरेल घेऊन आम्ही 4-5 पोरं जायचो, नालीच्या काठी बसायचो आणि अरे वो सांबा तेरा क्या होगा रे कालिया वगैरे डायलॉग म्हणायचो. एवढे गाजलेला आहे. आता या सगळ्याच्यामध्ये गब्बर सिंग आहे, गब्बर सिंगाची टोळी आहे आणि गब्बर सिंग जिवंत दिसतो, कारण तो तिजोऱ्या लुटतो, सोनं नाणं चांदी लुटतो आणि ते खातो म्हणून तो जिवंत आहे असं नाही. त्याला अन्न मिळत असलं पाहिजे आणि अन्न मिळत असेल तर ते कसं मिळतं याचा एक प्रसंग आहे. खळ्यावरून धान्य रामगडमध्ये आल्यानंतर गब्बर सिंगचे 3 माणसं रामगडमध्ये येतात, घोड्यावर बसून, खांद्यावर बंदुका टाकून. आणि तो प्रसंग आहे की म्हणजे शेतकरी थोडंसं थांबवाल का चहा वगैरे, थोडं थांबून जा, कारण मलाही प्यायचं आहे ना, तुम्ही प्याल तर कसं काय. मी आपला घसा ताणून राहिलो आणि तुम्ही चहा प्याला, अरे वा, काय न्याय आहे का. तर मग ते त्या प्रसंगामध्ये रामगडचे ते शेतकरी आहेत, आपल्या घरातलं अन्नधान्य त्या गब्बर सिंगच्या माणसांच्या समोर टाकतात. तिथे एक म्हातारा हडकुळीत अस्थिपंजर असलेला एक म्हातारा असं पोतं पाठीवर घेऊन असा येतो. गब्बर सिंगची माणसं म्हणतात की बाकी अन्नधान्य तू काय तुझ्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाच्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवलं आहे, कदाचित जे पोतं तो अर्ध पोतं घेऊन आलेलं आहे हेच अन्नधान्य कदाचित पाहुण्यांसाठी ठेवलेलं असलं पाहिजे.
आता हे अन्नधान्य जे आहे जे पाहुण्यांसाठी ठेवलं आहे ते गब्बर सिंग घेऊन चाललेलं आहे. म्हणजे गब्बर सिंग घरातली जी काही वर्षभराची बेगमी आहे तो घेऊन चाललेला आहे. आता शेती बैलांनी करण्यापेक्षा, नांगरांनी करण्यापेक्षा घोड्यावर बसून खांद्यावर बंदूक टाकून शेती करणे किफायतशीर धंदा झाला. मग किफायतशीर धंदा बुद्धिवंत लोक करतील ना. मग कोणी खांद्यावर बंदूक टाकून घोड्यावर बसून हा गुन्हाकार किंवा हे भांडवल लुटलं, कोणी तलवारीच्या आधारावर लुटलं, कोणी तराजूच्या आधारावर हे भांडवल असं चोरून नेलं. आणि ज्यांना काहीच जमलं नाही त्यांनी धर्मग्रंथ दाखवून दक्षिणेच्या रूपामध्ये हे अन्नधान्य लुटलं. कारण तुझ्या शेतामध्ये पिकतं, कशामुळे पिकतं? अरे पाऊस पडतो म्हणून पिकतं. पाऊस कशामुळे पडतो? तर मी यज्ञ करतो म्हणून पाऊस पडतो, दे माझी दक्षिणा. हाही गब्बर सिंगाचा अवतार आहे. आता फरक एवढाच पडला की गब्बर सिंग आता तिथे चंबळच्या घाटीत नाही आहे. आता गब्बर सिंग हे मुंबई, दिल्ली, वॉशिंग्टन इथे गेलेले आहेत. आता गब्बर सिंगला रामगडला जायला घोड्यावर बसून खांद्यावर बंदूक घेऊन जावं लागत नाही. कागदी घोडे नाचून गब्बर सिंग शेतकऱ्यांची बचत लुटतो. हा योगायोगाचा भाग असतो का की शेतकऱ्याच्या खळ्यात धान्य आलं की भाव पडले? अरे घर बसल्या म्हणजे गब्बर सिंग लुटून नेतो ना. कांद्याने आणले डोळ्यात पाणी, ही तर आमची पत्रकारांची पॉप्युलर हेडलाईन आहे. आंबा झाला आंबट, साखर झाली कडू, भाजीपाला झाला महाग, गृहिणीचं बजेट विस्कळीत, आणि दूध झालं महाग, गरिबाच्या तोंडामध्ये एक चमचाभर दूध जात नाही वगैरे. हे सुद्धा गब्बर सिंगाचे कावेबाजपणा आहे. हे समजून घेतलं आणि आता गब्बर सिंग मस्त म्हणजे घोड्या गाड्यांमध्ये फिरतायत. मग आयात निर्यात एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, म्हणजे एसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये औषधं येत नाही, अन्नधान्य येतं. कांदा येतो. एकदम कांदा महाग झाल्यानंतर बदा लोकांच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. पाण्याचा महापुरामध्ये सगळा मीडिया वाहून जातो. आणि त्याच्यात हे जे सगळं आहे. आणि आता तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मला तर नेहमी असं वाटतं की शेतकऱ्यांच्या कल्याणाची भाषा एवढी झाली आहे की ज्या जमिनीमध्ये टमाटर पेरलं तर टमाटरच उगवतं, ज्या जमिनीमध्ये म्हणजे असं नाही होत की टमाट्याचं बी टाकलं आणि वांगे यायला लागले. पण या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कल्याणाचं बी सरकार जमिनीत टाकून राहिलं आणि अकल्याणाचं पीक येऊन राहिलं भरघोस. आबादीचं बियाणं सरकार टाकून राहिलं आणि शेतकऱ्याची बरबादीचं पीक भरघोस येऊन राहिलेलं आहे. जगण्यासाठी त्याचं म्हणजे बियाणं टाकल्या जाऊन राहिलेलं आहे आणि तो मरून राहिलेला आहे. अरे असं नाही होत. तुम्ही लवाड असले पाहिजे, बदमाश असले पाहिजे, या बियाणांमध्ये भेसळ करत असले पाहिजे. आणि मग ज्याच्या कल्याणाची गोष्टही केल्या जात नाही तो अदानी अंबानी बिलकुल कोट धन्य होऊन जातो, कोट कल्याण होतं त्याचं. त्यामुळे हा शेतीचा प्रश्न असेल तो आता तर खरं तर या सगळ्या फॅसिझमच्या याच्यामध्ये आता तर तुम्ही ते जावेदच्या बिचाऱ्या जुल्फी जावेदचे कपडे पहा फक्त, नाही तर तुमचा हिंदू. बरं हे मला एक सांगायचं आहे, हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असत नाही. हे एक लक्षात घ्या माझं वाक्य. हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असत नाही. हिंदुत्ववाद्यांच्या शरीरामध्ये हिंदूंचं रक्त असेल म्हणून हिंदुत्ववादी हिंदू होऊ शकत नाही. कारण गाय आणि गाईच्या अंगावरचं गोचिडाच्या अंगामध्ये गाईचं रक्त आहे म्हणून गोचिड जशी गाय होऊ शकत नाही, तसंच हे सगळे हिंदुत्ववादी या हिंदूंच्या अंगावरचे गोचिड आहेत. आणि दुर्दैवाने डाव्या चळवळीने एक अपराध केलेला आहे आणि तो अपराध हा आहे की गाईला मारण्या म्हणजे गोचिडाला मारण्यासाठी जी जी काठी गाईच्या पाठीवर टाकली ती गाईला लागलेली आहे आणि ही गाय आज खाटीक धार्जिनी झालेली आहे. हे जरा समजून घ्या. कारण हिंदू आणि हिंदुत्ववादी हा फरक केला नाही. तुम्ही सरसकट हिंदूंना एकाच मापामध्ये टाकल्यामुळे आज म्हणजे
गोचिडांच्या डाव्याला गाय बांधल्या गेलेली आहे. हे थोडं समजून घेतलं तर मग वेगळं काही बोलायची गरज नाही. मला स्वतःला शिवाजी महाराज हिंदू होते, पेशवे हिंदुत्ववादी होते, हा असा फरक करण्याची गरज आहे. माझा ज्ञानेश्वर, माझा तुकाराम हिंदू होते, माझा गांधी हिंदू होते, पण हे बाकी हे रामदास स्वामी वगैरे हिंदुत्ववादी होते. हे जरा समजून घ्या, हिंदू आणि हिंदुत्वातला फरक. लढाई त्यांच्याशी आहे आणि तुम्ही बसले हिंदूंचीच आपली काढत. कशाला येईल तो? कारण तोही शोषित आहे, त्याचंही शोषण झालेलं आहे, या व्यवस्थेने केलेलं आहे आणि तुम्ही त्याला वाऱ्यावर टाकलं. आणि एक गोष्ट मला म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत तुम्ही म्हणाला हा बुडगं झालं म्हणून देवाधर्माची गोष्ट करते. माझ्या घरात देव नाही, माझ्या अजिबात नाही देव वगैरे, पण लोकांना देव लागतो हे समजून घ्या. म्हणजे तुकाराम महाराजाचं अभंग आहे, देव आहे ऐसी वदवावी वाणी, देव आहे ऐसी वदवावी वाणी, देव नाही ऐसे जाणावे मनी. अरे म्हटलं ते त्यांना संतांना समजलेलं आहे ना. हे ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी त्याच पद्धतीची आहे. मग देव लागतो. बरं, मग देव त्यांनी आपल्या म्हणजे गाडगे महाराज तर देवावर काय बोलायचे, तुमचा देव तुमच्या देवावर कुत्र टांग करून मुतते असं म्हणायचे. कोणी धावलं नाही त्यांच्या अंगावर, कारण गाडगे महाराजांनी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला ही टॅगलाईन धरून ठेवली होती. संतांनी विठ्ठलाची टॅगलाईन धरून ठेवली होती. हे माहीत असून सुद्धा की देव नसतो. त्यामुळे जरा मी आज काय निरंजनशीच बोलताना असं म्हटलं की बा, कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये जा, तो देश विकसित असो अविकसित असो, साक्षर असो निरक्षर असो, तिथे जाऊन एक वाक्य म्हणायचं की तुमचा राष्ट्रध्वज म्हणजे एक फडका आहे, या फडक्याने मी माझी फरशी पुसतो असं म्हणा. तुमचा चेंदामेंदा केल्याशिवाय राहत नाही सगळ्या जगाच्या कुठल्याही पाठीवर. ते फडकं जर एवढं पॉवरफुल होते तर दगडाला शेंदूर फासलेल्या ही देवाचं तसंच होतं. त्यामुळे जरा जपून बोला देवावर. म्हणजे तो शाप देईल वगैरे ही भीती नाही, तो काय शाप देणार आहे. पण तुकाराम महाराज, संतांची रणनीती, गाडगे महाराज, म्हणजे आजकाल तर अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना भाषणाच्या आधी आम्ही देवधर्म विरोधी नाही इथपर्यंत बोलावं लागतं, इतकं कॉर्नर तुम्ही झालेले आहात. आणि हा जो धर्माचा अवकाश आहे, धर्म आणि देवाचा माझा विरोध काय आहे की शोषणाचं हत्यार बनतं म्हणून आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा देवाचा आणि धर्माचा शोषणासाठी उपयोग होत असेल तेव्हा कचऱ्याच्या पेटीत टाका ना. पण सरसकट माणसांचा म्हणजे श्रीराम लागू देवाला निवृत्त करायला गेले होते, पण त्यांच्या घरातलाच गणपती निवृत्त कधी झाला नाही. आणि घरातलाच गणपती निवृत्त होत नसेल तर समाजातला होणार नाही असं मला आज वाटतं. त्यामुळे जरा रणनीतीच्याही अंगाने विचार करा. म्हणजे गाडगे बाबांनी म्हणजे पंढरपूरला गेले, विठ्ठलाच्या मंदिरात कधी गेले नाही, पण तिथल्या लोकांना असं नाही म्हटलं की अरे मूर्ख आहेस तू, कशाला येतोस वगैरे. उलट त्यांनी एकच गोष्ट केली की त्याची गैरसोय पाहून तिथे धर्मशाळा बांधली. हा जो करुणेचा भाव आहे, माझं असं म्हणणं आहे की क्रांतीमधून करुणा वजा केली तर क्रौर्याशिवाय दुसरं काहीही शिल्लक राहत नाही. आणि कदाचित आम्ही सर्वसामान्य माणसांच्या ज्या काही म्हणजे अहो साधं तुम्ही म्हणजे कामगार चळवळीचं इतकं प्रस्थ मुंबईमध्ये होतं, गणपती कमी झाला का तिथला? कम्युनिस्टांचं प्रस्थ होतं. किंवा बंगालमध्ये 3 दशकाच्या वर सत्ता कम्युनिस्टांची होती, दुर्गा उत्सव कमी झाला का? नाही घालता येतात. हे जरा समजून घ्या. मला स्वतःला असं वाटतंय म्हणजे मावळत्या अध्यक्षांनी बिचाऱ्यांनी शॉर्टकटमध्ये आटपावं आणि उगवताना खूपच ताणून घ्यावं, हेही बरोबर नाही. कारण पुढचे दिवस कशा आहेत माहीत नाही. आणि मला एक सांगतो, म्हणजे मला आजकाल जगावं असं वाटायला लागलं. कारण 72व्या वर्षी आता काय जगून, आता ही जी जुलमी सत्ता आहे
तिच्याची 2-2 हात करून म्हणजे दात पडले असन म्हणून काय झालं. म्हणजे यांनी म्हणजे प्रतिमाताई तर इतकी आहे की माझा त्या भाषणावरचा फोटो भोपळा दाखवला आहे. अरे म्हटलं बा दात आहे असं लपून घेतलं असं ना, असा फोटो काही टाकणार आहात तुम्ही ते. पण तरीसुद्धा या सत्तेविरुद्ध, मग ती सत्ता, या सत्तेविरुद्ध, या RSS विरुद्ध, या हिंदुत्ववाद्यांविरुद्ध 2 हात करण्याची माझी तयारी आहे आणि जगायची एक खुमखुमी माझी वाढलेली आहे. आणि कदाचित कोरोनाच्या काळात आम्ही दोघंही नवरा बायको वाचलो, याच्यासाठी आता खुमखुमी समूहासाठीच आमची वाचलो की काय असंही वाटतं. म्हणजे मी तुम्हाला एक काय सांगतो, म्हणजे मुंबईचा किस्सा आहे. बापट म्हणून म्हणजे संघाच्या एका कार्यक्रमात मला बोलावलं होतं अध्यक्ष म्हणून. तिथे तो बापट प्रांत काहीतरी प्रमुख होता तिथल्या, आणि फोकणाडं हाणत होतं, जो असं हाणतात नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतर मग माझं अध्यक्षीय भाषण होतं. मी अध्यक्षीय भाषणामध्ये असं म्हटलं की तुम्हाला हे माहीत आहे का बापट साहेब, गोळवळकर गुरुजी कुठे सापडले. तो एकदम आता संघाचा बिचारा प्रांत प्रमुख, आणि त्याला माहीत नाही, तरी आश्चर्याने पाहायला लागला. म्हणजे कसे कुठे सापडले. म्हटलं गोळवळकर गुरुजी संडासच्या डब्यामध्ये गांधींना भंगीमुक्तीचं काम करताना सापडले. तो एकदम चिडला, म्हणे काही बोलता बे. म्हटलं तू 70 वर्ष काही बोलून आला, मी बोललो काही. आणि मी नुसतं असं काही बोलल्यावर लगेच तू एकदम उठून येतो. आणि यांच्या थोरवीचं तर सोडूनच द्या. म्हणजे गोळवळकर गुरुजी कसे थोर होते ती त्याच यांनी सांगितलेली म्हणजे बापटांनी सांगितलेली कथा आहे. त्याच्यावरही मी बोललो. गोळवळकर गुरुजी एका शिबिरात होते आणि शिबिरात ते सकाळी सकाळी प्रातस्मरणाला उठले आणि त्यांना प्रातर्विधीसाठी जायचं होतं. आणि प्रातर्विधीला जायचं तर थोर पुरुषांसमोर पदोपदी प्रश्न पडत असतात. तसाच त्यांना प्रश्न पडला, कारण समोर 2 टमरेल होते. गुरुजींनी गंभीरपणे चिंतन मनन केलं, कारण एक छोटं होतं एक मोठं होतं. 15 मिनिटं गंभीरपणे चिंतन मनन केल्यानंतर गुरुजींनी अखेर मोठं टमरेल उचललं. कारण यावरून काय सिद्ध होतं, गुरुजींचा मोठेपणा. असे सगळे मोठेपणाचे टर्फलाचे किस्से. टर्फल मी केले नाही, मी उचलणार नाही, मी अरे अबे टर्फल कोणी केले या देशात. तुझ्याच भावाबंदीने केली असेल ना. सगळ्यात टर्फल कथा ऐकू. पण मला स्वतःला एक हात जोडून विनंती आहे, ते फेकत राहिले. फेकणाऱ्यांनी काय फेकावं हे त्याच्या हातात आहे, पण झेलणाऱ्यांनी का झेलावं हा खरा चिंतेचा विषय. तुम्ही झेलला, त्यांनी जे जे सांगितलं ते झेललं म्हणून हे माजले आहेत. आता जरा थोडासा मेंदू म्हणजे काय त्याला किल्ली नसते वाटते, असते काय खरं तिथं. हे सांगा बा तसं, म्हणजे असं तर आपलं टकोरं फोडून झालं याचे हे कुल्प हे करू. मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये इथे एक चांगला शुभारंभ झालेला आहे. आणि दुसरं असं की बोलताना आडवं तिडवं काही बोललं असेल तर मी माफी कदापि मागणार नाही. कारण माफी मागितल्यानंतर माफीहोर होण्याची शक्यता आहे. माफीवीर आणि माफीवीर एकदम अल्टिमेटली स्वातंत्र्यवीरच होतो. असा काही फुकटातला स्वातंत्र्यवीर मला व्हायचं नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद, नमस्कार. विशेषतः म्हणजे किशोरला मला म्हणजे याच्या ब्रेन बिहाइंड द मर्डर मी शोधतो आहे, मला सापडला आहे. आज माझा याच्यावर विचारपीठावरच आहे, त्याचाही मी जरा समाचार घेणार आहे. अध्यक्ष करण्यामध्ये कोण आहेत ते. तर सगळ्यांनी धन्यवाद, नमस्कार. आणि पुढचा काळ कठीण आहे. म्हणजे मला एकच कोणी म्हटलं आहे मला माहीत नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत एकच 2 ओळी सांगतो. देख कर फसल अंधेरों की, देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो. देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो. तुमने अपने खेतों में उजाले बोए ही कहाँ थे. त्यामुळे अंधार उगवत आहे कारण तुम्ही अंधारच पेरलेला आहे. नमस्कार, धन्यवाद.